आता जर आपण पाहिलं या सगळ्या प्रकरणामध्ये तर ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट अशी अत्यंत महत्त्वाची टिप्पणी करतं की एखाद्या आरोपीला किंवा एखाद्या चुकीच्या गोष्टी संदर्भात दिलेली शिक्षा ही रद्द करता येते, मात्र दुसरी शिक्षा आरोपीला सुनावण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही, त्यावेळेस या केसकडे अत्यंत गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे। इथूनच पुढे नवा ट्विस्ट निर्माण होतो की आता सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेचं पक्षचिन्ह आहे धनुष्यबाण या संदर्भामध्ये आणि विधानसभा अध्यक्षांनी टेस्ट ऑफ मेजॉरिटी बहुमताच्या चाचणीद्वारे जे काही मुद्दे मांडलेले होते आणि जो निकाल दिला होता त्या विरोधात आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार हा महत्त्वाचा मुद्दा काल उपस्थित झालेला होता आणि त्यावरतीच कालच्या दिवसाची जी सुनावणी होती 8व्या दिवसाची ती संपल्याचं पाहायला मिळत होतं। आज आता ही सुनावणी सुरू झालेली आहे। देवदत्त कामत जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांच्याकडून या सुनावणीमध्ये युक्तिवादाला सुरुवात केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। देवदत्त कामत यांनी पहिलाच जो मुद्दा मांडलाय तो म्हणजे एकदा अपात्र ठरवल्यावर ते आपलं सदस्यत्व गमावतात, म्हणजे जो कोणी आमदार असेल त्याला एकदा अपात्र जर ठरवलं तर त्याकडे असलेलं ते विधिमंडळाचं सदस्यत्व ते गमावतात आणि त्यानंतर पुढचा मुद्दा जो सुरू होतो तो त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। त्यांनी पक्षांतराचं फळ आधीच भोगलेलं आहे, म्हणजे त्यांना खरं तर त्याच वेळेस अपात्र ठरवायला हवं होतं ज्यावेळेस त्यांनी 31 आमदारांसह ते सुरतला गेलेले होते, त्यांनी पक्षाचा व्हीप डावलला होता, त्यावेळेस त्यांना अपात्र ठरवायला हवं होतं, मात्र त्यानंतर त्यांनी पक्षांतराचं फळ भोगलेलं आहे असं या ठिकाणी देवदत्त कामत म्हणतायत। तर पुढे असं म्हटलं की कारण या प्रकरणाची सुनावणी ठराविक वेळेत होऊ शकलेली नाही। खरं तर 2022 पासून 2026 पर्यंत हे प्रकरण तारीख पे तारीख असं करत सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असल्याचं पाहायला मिळतंय। त्यावरती अंतिम अशी सुनावणीच झाली नाही, त्यावरती निकाल आलेला नाही आणि हाच मुद्दा या ठिकाणी देवदत्त कामत यांच्या वतीनं मांडण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। ठराविक वेळेत सुनावणी न झाल्यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जे काही आमदार आहेत त्यांनी सत्तेची सगळी फळं उपभोगलीत अशा पद्धतीचा युक्तिवाद त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि खरं तर हाच मुद्दा आहे की एकदा अपात्र ठरवल्यानंतर त्यांना ही सगळी फळं भोगण्याचा कुठलाही अधिकार नव्हता, मात्र त्यांनी ती फळं भोगलेली आहेत हे युक्तिवादामध्ये त्यांनी मांडल्याचं पाहायला मिळतंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी आहे ते त्या पक्षांतराचे फायदे मिळवत आहेत, म्हणजे अजूनही ते पक्षांतराचे फायदे मिळवत आहेत, कारण सिम्बॉल ऑर्डरनुसार ही कायदे मंडळातील बहुमताच्या चाचणीवर टिकून आहे। खरं तर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला तो सिम्बॉल ऑर्डरनुसार नाही, तर ही सिम्बॉल ऑर्डर जी आहे ती विधिमंडळाच्या अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर त्या कसोटीवरच टिकून आहे, टेस्ट ऑफ मेजॉरिटी बहुमताच्या चाचणीवर टिकून आहे आणि ही बहुमताची चाचणी ही विधानसभेतील म्हणजे विधिमंडळातील सदस्यांच्या बहुमताच्या जोरावरती ग्राह्य धरण्यात आलेली आहे। हाच मुद्दा या ठिकाणी देवदत्त कामत यांच्याकडून उपस्थित केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जर आपण पाहिलं तर खंडपीठ जे आहे न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला। या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की आता एवढं सगळं झाल्यानंतर विधानसभा विसर्जित झाली, त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणूक झाली, एवढ्या निवडणुका झाल्या, एवढ्या सगळ्यानंतर आता अपात्रतेचा मुद्दा नेमका कशासाठी?